नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भारत संचार निगम लिमिटेड BSNL याच्यात मोठी रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी टेलिकॉम अँड फायनान्स या पदाची इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे. सो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इन BSNL फ्रॉम एक्सटर्नल कॅन्डिडेट्स या पद्धतीची 29/1/2026 रोजीची ही ॲड इथे आहे. तर स्टार्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते 5/2/2026. तर लास्ट डेट या ॲप्लिकेशनची आहे 7 मार्च. सो 7 मार्चपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन इथे करता येणार आहे. ॲप्लिकेशन एडिटिंग पिरियड 8 मार्चपर्यंत आहे. डेट ऑफ टाईम ऑफ एंड ऑफ ॲप्लिकेशन एंडिंग पिरियड जो आहे तो 15 मार्चपर्यंत आपल्याला फॉर्म इथे भरता येणार आहे. डेट ऑफ टाईम ऑफ एक्झामिनेशन जी असेल ती 29 मार्च रोजी टेंटेटिव्ह आहे. यात बदल होऊ शकतो. तर या पद्धतीने या महत्त्वाच्या डेट्स आहेत. पोस्ट वाईज वॅकन्सी किती आहेत ते आपण बघूयात. तर सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग टेलिकॉम स्ट्रीमसाठी टोटल 95 वॅकन्सीज आहेत. कास्ट वाईज वॅकन्सी इथे दिल्या आहेत. SC 14, ST 7, OBC नॉन क्रिमिलियर 25, EWS 9, OBC क्रिमिलियर 40 आणि डिसेबिलिटीसाठी टोटल 4 वॅकन्सीज इथे आहेत. त्याचबरोबर सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदाच्या टोटल 25 वॅकन्सी आहेत. त्यासुद्धा कास्ट वाईज इथे दिलेल्या आहेत. टोटल 120 पदांची ही मोठी ॲड आहे. यात स्केल ऑफ पे जे आहे तर ते साधारण 24,900 ते 50,500चं पे स्केल आपल्याला इथे दिलं जाणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ॲप्लिकंट मस्ट पजेस द एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यांच्याकडे कुठलं क्वालिफिकेशन असलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. एज लिमिट 21 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. नॉन क्रिमिलियर असतील तर 33 वर्षापर्यंत त्यांची एज लिमिट आहे. SC ST असतील तर 35 वर्षापर्यंत. PWDचे कॅन्डिडेट असतील तर 40, 43 आणि 45 कास्ट वाईज त्यांना रिलॅक्सेशन एजमध्ये इथे देण्यात आलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे तर कॅन्डिडेट शॅल बी हॅव टू अंडरगो कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट CBT टेस्ट इथे कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ अ नंबर ऑफ सेशन्स एक्झामिनेशन नॉर्मलायझेशनने मार्क्स इथे कॅल्क्युलेट केले जातील. सिलेक्टेड कॅन्डिडेट इन द डिक्लेअर्ड मेरिट लिस्ट शॅल हॅव टू गो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर पुढची प्रोसेस इथे केली जाणार आहे. फक्त एकच एक्झाम इथे कंडक्ट केली जाईल. प्री आणि मेन्स असा कुठलाही प्रकार नाही आहे. त्यामुळे ही चांगली संधी आहे. जे कॅन्डिडेट या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की या एक्झाममध्ये फॉर्म फिलअप करावा. निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी असणार आहे. पार्ट 1 ॲप्टिट्यूड टेस्ट 40 मार्क्ससाठी असेल आणि टेक्निकल प्रश्न हे 160 मार्क्ससाठी असतील. टोटल 180 मिनिटं आपल्याला दिली जाणार आहेत. 200 मार्क्स 200 क्वेश्चन्स या प्रोसेसमध्ये असणार आहेत. फायनान्ससाठी सुद्धा ॲप्टिट्यूड टेस्ट आणि टेक्निकल पार्ट असे 200 मार्क्स 200 क्वेश्चन्स 180 मिनिटासाठी ही टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 1 शिफ्ट. 180 मिनिटांची असणार आहे. मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स फायनल मेरिट लिस्ट जे असणार आहे. द एक्झामिनेशन विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप विथ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क्स 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे कंडक्ट केली जाणार आहे. आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे असणार आहेत तर ते पार्ट 1 आणि पार्ट 2 यात 40% मिनिमम आले पाहिजेत. त्यावरतीच मेरिट लिस्ट ही कन्सिडर केली जाणार आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत महत्त्वाचे फक्त. सो कॅन्डिडेट अप्लाइंग सेट टेलिकॉम फायनान्स पोस्ट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ऑन द लिंक प्रोवाइडेड बाय BSNL. तर महत्त्वाची वेबसाईट आहे www.externalexam.bsnl.co.in. या वेबसाईटला तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे.
एक्झामिनेशन फी जी असणार आहे तर ती 2,500 रुपये फॉर ओपन OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी आणि 1,250 रुपये SC ST PWD कॅन्डिडेटसाठी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म आणि एक्झाम फीज तुम्हाला भरता येणार आहे. चॉईस ऑफ एक्झामिनेशन सेंटर 27 सिटीजमध्ये एक्झामिनेशन सेंटर दिलं जाणार आहे. त्या पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतात. क्वालिफिकेशन जे आहे महत्त्वाचा पॉईंट तो आपण आता बघूयात. तर टेलिकॉम ऑपरेशन यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असेल तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री और इक्विवलंट इंजिनिअरिंग डिग्री मिनिमम 60% मार्क्स रेग्युलर फुल टाईम बेसिस असणार आहे. तर यासाठी स्ट्रीम असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन या डिग्रीचे कॅन्डिडेट या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात. दुसरी पोझिशन आहे फायनान्सची. तर यात चार्टर्ड अकाउंटंट अँड कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सीचे कॅन्डिडेट या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात. सो सिलेबससुद्धा या PDF दिलेला आहे. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट देऊ शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.